नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मृत्यूच्या 9 महिने आधी वृद्धांमध्ये दिसतात ही काही संकेत. चला तर मग जाणून घेऊया. आपल्या एखाद्या जवळच्या नातेवाईकांमध्ये गेल्या काही एक वर्षात काही हलकी पण चिंता वाटावीत असे बदल दिसले आहेत का? खूप लोक म्हणतात की वृद्धापकाळात मृत्यू हा अचानक येतो. पण हे सत्य आहे का की शरीर अनेकदा हळूहळू संकेत देऊ लागतो? कधीकधी महिन्यापूर्वी, कधीकधी 1 वर्ष आधी, की आता हे जीवन त्यांच्या शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. आता प्रॉब्लेम हा असतो की बहुतेक लोक हे संकेत ओळखूच शकत नाही, कारण हे सुरुवातीला खूप सामान्य वाटतात. नंतर जेव्हा आठवण होते तेव्हा समजते की सगळे संकेत समोरच होते. पण तेव्हा तोपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी खूप उशीर झालेला असतो. ना तयारीची संधी मिळते, ना त्या मौल्यवान आठवणी निर्माण करण्याची संधी मिळते. या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 महत्त्वाच्या संकेताविषयी बोलू जे अनेकदा एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या शेवटच्या वर्षी दिसू लागतात. यापैकी काही गोष्टी तुम्ही ओळखू शकता, पण कदाचित वाटले असेल ही तर वाढत्या वयाची बाब आहे किंवा वाढत्या वयामुळे आहे, वय वाढल्यामुळे आहे, आणि काही असे बदल असतात की जे किरकोळ वाटू शकतात. कारण काही गोष्टी किरकोळ म्हणजेच त्या गोष्टी घडून जातात, तर आहे त्या गोष्टीकडे मुद्दामून आपण दुर्लक्ष करतो किंवा किरकोळ म्हणून त्याकडे जास्त फारसा आपण लक्ष देत नाही. पण प्रत्यक्षात शरीराच्या हळूहळू ढासळत चाललेल्या स्थितीत मग आपल्याला लक्षात येते की आपली प्रकृती हळूहळू ढासळत आहे. आता बघा, जर तुम्ही हे संकेत लवकर ओळखले तर तुमच्या कुटुंबातील वृद्ध व्यक्तींची अधिक चांगली काळजी तुम्ही घेऊ शकता, त्यांच्यासोबत सुंदर क्षण तुम्ही घालवू शकता, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या शेवटच्या वर्षाला आराम, सन्मान आणि शांतीने तुम्ही भरू शकता. व्हिडिओचे शेवटपर्यंत बघत राहा, कारण हे 5 संकेत तुम्हाला केवळ भावनिकदृष्ट्या नाही तर प्रत्यक्ष व्यावहारिकही तयारीत राहण्याची एक संधी देतील. जेव्हा तुम्हाला कळेल की काय होत आहे तेव्हा तुम्ही आश्चर्यचकित किंवा अस्वस्थ होणारच नाही, कारण तुमची पूर्वतयारी झालेली आहे, तुम्हाला माहिती आहे, आणि त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीचं आश्चर्य किंवा त्या गोष्टीबद्दल तुम्ही अस्वस्थ होणार नाही. आपल्या आप्तेष्टासोबत उरलेल्या वेळेचा पूर्ण उपयोग तुम्ही करू शकाल. आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर पहिला संकेत आहे गरजेपेक्षा जास्त आणि अचानकपणे वजन कमी होणे. सर्वात सुरुवातीचा आणि स्पष्ट संकेत म्हणजे अचानक आणि कोणताही विशेष प्रयत्न न करता, कोणत्याही कारणाशिवाय तुमचं वजन हे कमी होऊ लागतं. सुरुवातीला फक्त एवढंच दिसतं की बेल्ट सैल होत आहे, कपडे तर ढिले होत आहे किंवा लटकायला लागले आहे, किंवा तुम्हाला मग अन्न खाण्याची इच्छा होत नाही आहे, आणि कुटुंबीय अनेकदा याकडे वृद्ध झाले आहेत याच गोष्टी त्यांच्या लक्षात राहतात की वृद्ध झाले आहेत एवढं तर होतच असतं, आणि म्हणून कुटुंबातले लोकसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु सत्य हे आहे की काही कारणाशिवाय वजन जर कमी होत आहे आणि कुठलाही संकेत चांगला संकेत तो नसतो. तुमचं वजन जर कमी होत आहे तर हा चांगला संकेत नाही. अचानकपणे वजन कमी होणे म्हणजे कुठलंही कारण नाही तरी तुमचं वजन एकदमच कमी होत आहे, तर हे तुमच्यासाठी चांगला संकेत नाही आहे. हे तेव्हा होतं जेव्हा शरीर अन्न पूर्णपणे पचवू शकत नाही. जे काही तुम्ही अन्न घेता ते शरीर तुम्ही पचवू शकत नसल्यामुळे आणि शरीराला आवश्यक असणारे प्रथिने व्यवस्थित लागत नाहीत किंवा स्नायू वेगाने
कमी होत असतात. आता वृद्ध होताना स्नायू कमी होणे ही सामान्य गोष्ट आहे आणि तसं होतंही. पण जर हे खूप लवकर होत असेल, म्हणजे वेळेच्या आधी होत असेल, झपाट्याने कमी होत असेल, तर समजून घ्या की शरीरात काहीतरी खोल समस्या आहे आणि शरीर अन्न व्यवस्थित पचवू शकत नाही आहे किंवा आता प्रथिने तितक्याच प्रकारचे लागत नाही आहे, ज्यामुळे स्नायूंना हानी पोहोचते. ताकद कमी झाल्यामुळे केवळ चालायला फिरायला त्रास होत नाही, तर पडण्याचा धोका देखील वाढतो. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि कोणतेही छोटेसे इन्फेक्शन तुम्हाला सहजतेने होतात. कारण काय की जे शक्ती आहे, रोगप्रतिकारक शक्ती, ती कमी झाल्यामुळे कुठल्याही गोष्टी शरीराला लवकरच कोणताही आजार असो किंवा इन्फेक्शन असो, ते अगदी सहजतेने होते. आता बघा, आणखी एक कारण आहे खाण्याची इच्छा कमी होणे. तुम्हाला जेवायची इच्छा जी आहे, तुम्ही काय जे जेवण तुमचं होतं त्या जेवणाची इच्छा आता तुमची कमी होत गेलेली आहे. खूप सारे वृद्ध व्यक्तींचा स्वाद हळूहळू कमी होतो. हे साहजिकच आहे, कारण वृद्ध व्यक्तींचा चव म्हणजे अन्नाचे स्वाद जो आहे तो हळूहळू कमी होतो किंवा त्यांना तो स्वाद लागत नाही पूर्वीसारखा. हे सहज आहे, परंतु अन्न तितके टेस्टी वाटत नाही. पोट लवकर भरते आणि हळूहळू ते अन्न खाणे बंद करतात किंवा खूपच कमी प्रमाणात खातात. खाण्याला चव उरली नसल्यामुळे आणि मग त्यांचं अन्न म्हणजे जेवण हळूहळू कमी व्हायला लागतं आणि काही दिवसानंतर ते खाणं कमी करतात, कमी खायला लागतात. हे केवळ त्यांचं मूड नाही, ही गोष्ट नाही आहे, तर हे शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जेव्हा शरीर समजू लागतं की आता बंद होण्याची वेळ येत आहे, तेव्हा मेंदूला भूक लागण्याचे सिग्नल कमी मिळू लागतात, ज्यामुळे माणूस अधिक कमकुवत आणि सुस्त होत जातो. या व्यतिरिक्त इतर आजाराचाही प्रभाव असतो, जसे की कॅन्सर आहे, हार्ट फेल्युअर आहे, किडनी डिसीज सारखी समस्या आहे. हे सगळे वजन घटण्याचे कारण बनतात आणि अनेकदा खरी आजारपण वाढल्यावरच हे लक्षणे दिसू लागतात. कधीकधी नैराश्य येतं, स्मरणशक्ती कमी होते आणि खाण्याची इच्छा बिलकुल संपते आणि ज्यामुळे स्थिती आणखीनच खराब होत जाते. काही कुटुंब आपल्याला वाटते त्यापेक्षा अधिक खाऊ घालण्याचा प्रयत्न करतात. काही कुटुंबामध्ये जेव्हा वृद्ध कमी खातात किंवा त्या खाणं कमी होते, तेव्हा काही लोक खाऊ घालण्याचा प्रयत्न करतात. आवडते अन्न पदार्थ आहे किंवा प्रोटीन आहे, प्रोटीन शेक आहे आणि ते देतात. पण जर वजन तरीही कमी होऊ लागले तर समजून घ्या की आता हे केवळ खाण्याच्या कमतरतेमुळे नाही आहे, हे शरीराच्या आत चाललेली खोल बदल आहे. अशावेळी जबरदस्तीने खाऊ घालण्यापेक्षा आवश्यक आहे की आरामदायक, मऊ आणि सहज पचणाऱ्या गोष्टी त्यांना द्याव्या आणि शरीराला हायड्रेट ठेवणे. जर तुम्हाला एखाद्या वृद्ध व्यक्तीचे वजन अचानक कमी होताना दिसले, ते कमकुवत वाटू लागले किंवा त्यांची हालचाल कमी झाली, तर याकडे दुर्लक्ष करू नका. हा शरीराचा एक सरळ साधा संदेश आहे. या संदेशाला तुम्ही समजून घेणे आणि वेळेत तयारी करणे हे तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयोगी ठरते. आता बोलूया दुसऱ्या संकेताबद्दल, खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा येणे. अनेकदा काय होतं की जे शेवटचे वर्ष असते, तर त्या शेवटच्या वर्षात जो सर्वात स्पष्ट बदल दिसतो आणि तो म्हणजे एक खोल आणि सतत राहणारा थकवा, जो विश्रांती घेऊनही
किंवा नीट झोप घेऊनही तो ठीक होत नाही. हे असं नाही की दिवसभर काम केल्यानंतर किंवा सौम्य थकवा होता. हा तो थकवा आहे ज्यात लहान लहान कामं सुद्धा खूप जड वाटू लागतात. पलंगावरून उठणं कठीण वाटू लागते. खोलीत चालणं, खोलीपर्यंत चालत जाणे हे एक खूप मोठं काम वाटतं. आणि रोजच्या लहान सहान गोष्टी जसं की जेवण बनवणे, कपडे घालणे किंवा कोणाशी बोलणं हे सुद्धा खूप थकवणाऱ्या गोष्टी वाटतात. हे फक्त वाढत्या वयाचा परिणाम नाही आहे. हे याचे संकेत आहे की शरीर आता आपली शिल्लक असलेली ऊर्जा वाचवून ठेवू लागले आहे. जसजसे अवयवाचे कार्य हळूहळू कमी होतं तसतसं शरीर फक्त आवश्यक गोष्टीवरच शक्ती खर्च करतं. हृदय तितक्या शक्तीने रक्त पंप करत नाही. रक्ताभिसरण कमकुवत होते आणि स्नायूमध्ये पूर्वी इतकी ताकद किंवा ऑक्सिजन पोहोचत नाही. आणि म्हणूनच शेवटच्या महिन्यामध्ये बहुतेक वृद्ध लोक खूप अशक्त, डगमगणारे आणि सुस्त होतात. एक अजून कारण म्हणजे शरीराचं मेटाबॉलिझम हळूहळू मंद होणे. शरीराशी संबंधित प्रत्येक क्रिया कमकुवत होऊ लागते आणि जी ताकद होती ती वाचवून ठेवू लागते. म्हणूनच अनेकदा वृद्ध लोक दिवसातून अनेक वेळा झोपू लागतात, जास्त झोप घेऊ लागतात आणि उशिरापर्यंत जागे राहू शकत नाहीत. काही लोकांमध्ये अचानक सगळी ऊर्जा संपून जाते आणि कधी ते ठीक असतात तर पुढच्या क्षणी थकून शांत होतात. आणि सर्वात दुःखद गोष्ट ही आहे की या थकव्याचा वाईट परिणाम त्यांच्या भावना आणि त्यांच्या आत्मविश्वासावर होते. जे लोक स्वतःवर खूप विश्वास ठेवत होते, ज्यांना स्वतःचं काम स्वतः करायला आवडत होतं, ते आता स्वतःला असहाय्य आणि लज्जास्पद वाटू लागतात की आता पूर्वीसारखं काही करता येत नाही. ते कुटुंबातील संवादातून किंवा मित्राच्या गप्पामधून दूर होऊ लागतात. छंद सोडून देतात. असं नाही की त्यांना इच्छा नाही, पण म्हणून की आता त्यांच्याकडे ती ऊर्जा शिल्लक राहिलेली नाही. त्यांच्याकडे ती ऊर्जा शिल्लकच राहिलेलीच नाही. अशावेळी असं देखील पाहिलं गेलं आहे की जेव्हा कोणी वारंवार एकटं बसू लागतं, प्रयत्नच करत नाही, तेव्हा परिस्थिती अधिक वेगाने बिघडते. कुटुंबासाठी हे पाहणं खूप कठीण असतं की त्यांचं ते एकटं बसणं. ते पूर्वी इतके ॲक्टिव्ह होता, आता झोपलेला, शांत किंवा गुमसुम वाटतो. अनेकदा लोक विचार करतात की कदाचित हे आळशी झाले आहेत, त्यांना थोडंसं काही करायला नको. पण वास्तव हे आहे की जितकं तुम्ही त्यांना पुश कराल तितकंच ते थकवा अनुभवतील. यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? त्यांच्या मर्यादा समजून घेणं. त्यांना जितकं हवं आहे तितकं विश्रांती घेऊ द्यावी आणि त्यांना जितकं शक्य आहे तितकं आरामदायक वातावरण त्यांना द्यावं. की त्यांना म्हणायला जायचं नाही की आता का नाही करत, फिरायला का नाही जात, तुम्ही पहिल्यासारखं फिरतच नाही. तर ह्या गोष्टी त्यांना म्हणायला जाऊ नका. कारण काय आहे की त्यांचं शरीर आता साथ देत नाही आहे. त्यांचं शरीर थकलं असल्यामुळे त्यांना पूर्वीसारखा उत्साह नाही. शरीर लवकर थकतं आहे आणि त्यामुळे ते पूर्वीसारखे जे ॲक्टिव्ह होते ते आता दिसत नाही. आणि काय होतं की तितकं त्यांना जेवढं वाटेल तेवढं तुम्ही आरामदायक वातावरण त्यांना द्या. जर तुम्हाला सतत खोल थकवा दिसत असेल, त्यांना थकलेले दिसत असेल, जो विश्रांती घेतल्यानंतरही कमी होत नसेल, तर समजून घ्या की शरीर एका मोठ्या टप्प्यातून जात आहे. आता वेळ आहे की संवादाचा आनंद घ्या. शांती आणि समाधानाचे क्षण निर्माण करा आणि त्यांना कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांना साथ द्या. शेवटी सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे, हे नाही की ते किती करू शकत आहेत,
तर हे आहे की त्यांना प्रेम, समज आणि शांती मिळत आहे. आता त्यांना खरी गरज काय आहे? की त्यांना खरी गरज आहे की त्यांना प्रेम हवं आहे, त्यांना शांती हवी आहे आणि त्यांना समजून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे ह्या गोष्टी त्यांच्यासाठी तुम्ही करू शकता. जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला या गोष्टी उपयुक्त वाटत असतील तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आता बघूया आपण तिसरा संकेत. तिसरा संकेत म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे आणि वर्तनामध्ये बदल. आता तिसरा संकेत आहे की स्मरणशक्ती कमकुवत होणे किंवा स्वतःमध्येच गुंतून जाणं. जेव्हा कोणी त्यांच्या शेवटच्या काळाच्या जवळ पोचतो तेव्हा त्यांचे विचार करण्याचे, बोलण्याचं आणि लोकांशी भेटण्याचं वागणंही बदलू लागतं. जेव्हा कोणी माणूस खूप बुद्धिमान किंवा संभाषणात खूप चतुर होता, तो आता लहान लहान गोष्टीसुद्धा विसरू लागतो. संभाषणात तो मागे पडायला लागतो किंवा कधीकधी आपल्या घर परिवारामध्येच गोंधळलेला वाटतो. अनेकदा ते एकच गोष्ट वारंवार बोलू लागतात. नाव विसरतात किंवा तारखा वगैरे त्यांच्या लक्षात राहत नाही. जरी पूर्वी त्यांना स्मरणशक्तीची कोणतीही अडचण नव्हती तरीसुद्धा आता त्यांच्यात ह्या गोष्टी, स्मरणशक्तीबाबतच्या गोष्टी घडू लागतात. विसरभोळेपणा त्यांच्यात यायला लागतो. आणि हे सामान्य बाब नाही, हे केवळ सामान्य विसरभोळेपणाची बाब नाही आहे. खरं कारण हे आहे की जसजसं शरीरात रक्तप्रवाह मंदावतो आणि मेंदूला कमी ऑक्सिजन मिळतो तसतसं त्यांचं कार्य करण्याचं सामर्थ्यही हळूहळू घटू लागतं. तेव्हा माणूस छोट्या छोट्या गोष्टीमध्ये गोंधळलेला राहू लागतो. निर्णय घेण्यात अडचण होते किंवा जुने आणि जवळचे लोकसुद्धा ओळखण्यात असं होतो. हेही घडतं की अचानक थोड्या वेळासाठी त्यांना चांगलं वाटायला लागते आणि मग पुन्हा ते अचानक शांत किंवा गोंधळलेले होतात. आत्ता चांगले आणि आत्ता खरा अशी सुद्धा त्यांची मानसिक स्थिती होऊ शकते. एक अजून मोठा बदल त्यांच्यात होतो की ते भावनिकदृष्ट्या अंतर ठेवणं. जे वृद्ध पूर्वी बोलण्यात रस घेत होते आता त्यांना त्यांचं मन लागत नाही. तुम्ही पाहाल की ते कमी बोलतात, संवादामध्ये कमी भाग घेतात किंवा भागच घेत नाहीत किंवा खूप कमी वेळा फक्त शांत बसलेले असतात, शांत बसून राहतात. आणि त्याचं कारण असे अजिबातच हे नाही की त्यांना आता कुटुंबावर त्यांचं प्रेम उरलेलं नाही, पण त्यांचा मेंदू आता पूर्वीसारखी भावना किंवा जिव्हाळा ग्रहण करत नाही. पूर्वीसारखं मेंदू भावनिकदृष्ट्या काम करत नाही. संवाद बोचरा वाटतो. गर्दी किंवा आवाज आता त्यांना त्रास देतात. गर्दीच्या ठिकाणी जाणे, मोठा आवाज ह्याचा त्यांना त्रास व्हायला लागतो आणि म्हणूनच हळूहळू ते स्वतःच्या वर्तुळात बंद होतात. परिस्थितीनुसार मूडमध्ये सुद्धा बदल दिसतो. काही लोक अधिक चिडचिड, घाबरणारे किंवा पटकन रागावणारे होतात. पटकन त्यांना राग येतो काही लोकांना. आणि काही असेही असतात जे अचानक खूप शांत होऊन जातात, अलिप्त राहायला लागतात किंवा काही फरक न पडणारे होतात. त्यांच्यावर कुठल्याच गोष्टीचा काहीही केलं तरी कोणत्याही गोष्टीचा त्यांच्यावर फरक पडत नाही. हे कोणतंही व्यक्तिमत्व बदल नाही, तर मेंदू शरीरासोबत टप्प्यानुसार हळूहळू कार्य करायचं थांबवत आहे. कुटुंबासाठी हा काळ अत्यंत कठीण असतो. आपल्या प्रिय व्यक्तीला असं पाहणं किंवा पाहून वाटतं की ते आता जरी ते तुमच्यासमोर बसलेले असले तरी, पण लक्षात ठेवा हे त्यांच्या हातात नाही. त्यांना पुन्हा संवादात ओढण्याऐवजी, त्यांना बोलतं करण्याऐवजी आवश्यक आहे की तुम्ही त्यांच्या त्या स्थितीत उभे राहून त्यांच्याशी जोडलं जावं. हळूच बोला,
विश्वास द्या की तुम्ही त्यांच्या सोबत आहात. हा विश्वास त्यांच्यासाठी द्या. त्यांना त्यांच्या मनात निर्माण करा की काही नाही, हे काही एवढं काही कठीण नाही आहे, काही झालेलं नाही. हा विश्वास त्यांच्या मनात तुम्ही निर्माण करा. जरी ते फार उत्तर देत नसले तरीही तुमची उपस्थिती जाणवते. ते उत्तर जरी देत नसल तरी सुद्धा तुमची उपस्थिती त्या व्यक्तीला जाणवते. आणि जर आता तुम्हाला तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीमध्ये जास्त विसरण्याची सवय, गोष्टी समजण्यात अडचण किंवा जगापासून तोडले गेल्यासारखे लक्षणं दिसत असतील तर त्यांना हलक्यात घेऊ नका. हे शरीर आणि मेंदूच्या शेवटच्या प्रवासाची तयारी दर्शवणारे हे संकेत आहे. आता बोलूया चौथ्या संकेताबद्दल. वारंवार इन्फेक्शन होणं, जखमा लवकर न भरून निघणं, हे चौथा संकेत आहे. चौथ्या संकेतात त्यांना वारंवार इन्फेक्शन होतं. झालेल्या जखमा हळूहळू भरतात, लवकर भरून निघत नाही. जसजसं शरीर बंद होण्याच्या दिशेनं जात आहे तसतसं सर्वात स्पष्टपणे दिसणाऱ्या बदलापैकी एक म्हणजे रोग प्रतिकारक शक्तीचा कमजोर होणे. पूर्वीसारखी त्यांची रोग प्रतिकारक क्षमता किंवा शक्ती नसणे. तुम्ही लक्षात घेतले असेल की जे वृद्ध पूर्वी सहज आजारी पडत नव्हते त्यांना आता प्रत्येक लहान मोठ्या सर्दी आहे, ताप आहे किंवा इन्फेक्शनसाठी लगेच त्रास होतो. सौम्य खोकला होतो. थंडी किंवा किरकोळ जखमासुद्धा खूप वेळाने बरं होत नाही किंवा लगेच परत होते. थंडी वाजणे, खोकला राहणे, सर्दी होणे वारंवार, नेहमी ताप येणे, तर ह्या गोष्टी त्यांना दिसून येतात त्यांच्यामध्ये. पूर्वी ज्यांच्याकडे दुर्लक्ष केले जायचं, ह्या आजाराकडे दुर्लक्ष केलं जायचं, आता तीच मोठी अडचण बनते. याचा अर्थ असा बिलकुलच नाही की सगळं अचानक घडत आहे. प्रत्यक्षात हे शरीराच्या अशक्तपणाचं एक लक्षण आहे जे आता स्वतःला लवकर बरं करू शकत नाही. सर्वात मोठी अडचण असते वारंवार इन्फेक्शन होणे. निमोनिया, युरिन इन्फेक्शन, त्वचेच्या समस्या, तोंडातल्या जखमा ह्या सगळ्या वाढतात कारण इम्युनी सिस्टम सर्वात जास्त कार्य करू शकत नाही किंवा आता ते कार्य कमी करते आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यात दिसून येतात किंवा हे सगळे ज्या समस्या आहे ह्या समस्या त्यांच्यात निर्माण होतात. आणि मग कुटुंबातले लोक विचार करतात, अनेकदा असाच विचार करतात की फक्त हे आत्ताच तर झालं आहे, सध्याच तर झालेलं आहे किंवा हे एकच तर गोष्ट घडत आहे, तोंडातलं चाललेलं आहे, तोंडात फोडं आलेलं आहे किंवा कुठली गोष्ट. पण जेव्हा हे वारंवार होते किंवा खूप काळापासून ते बरं होत नाही तेव्हा समजून घ्या की शरीर आता लढाई हारू लागलेलं आहे. शरीर आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. कधीकधी अशा वेळी अँटीबायोटिक्सही पूर्वीसारखा परिणाम करत नाही. जरीसुद्धा अँटीबायोटिक्स दिलं तरीसुद्धा त्याचा परिणाम पाहिजे तेवढा दिसत नाही. वृद्ध व्यक्तींना जास्त शक्तिशाली औषधे लागतात. बरे होण्यासाठी आठवडे लागतात. औषधही जास्त पॉवरची लागतात आणि त्या आजारातून बरं होण्यासाठी जास्त आठवडेसुद्धा, जास्त कालावधीसुद्धा लागू शकतो किंवा त्यांना पुन्हा त्या उपचार बदलवावे लागतात किंवा एखादा उपचार चालू आहे त्या उपचाराने बरं होत नसेल तर त्या उपचारात बदल करावा लागतो. याचं कारण म्हणजे जसजसं रक्तप्रवाह कमी होतो तसतसे अवयव फेल होऊ लागतात. शरीर उपचाराला पूर्वीसारखं उत्तर देत नाही किंवा साथ देत नाही. पूर्वी जसं साथ द्यायचं तसं साथ आता ते देत नाही. एक अजून मोठी अडचण ही असते की जखमा किंवा त्वचेच्या समस्या जर थोडंसं कुठे लागलं आहे, कट भरून येण्यासाठी खूप वेळ घेतो. वारंवार रक्त येत असेल
किंवा जखमा पुन्हा उघडत असेल तर त्याचा अर्थ हा आहे की आता शरीरामध्ये रक्त आणि पोषण द्रव्य योग्य प्रकारे त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. पलंगावर राहणाऱ्या वृद्धांना बेड सोर किंवा प्रेशर सोरचा मोठा धोका असतो, जे इन्फेक्शनमध्ये बदलू शकतो. सर्वात जास्त चिंता वाटण्यासारखी गोष्ट ही आहे की शेवटच्या वेळेत इन्फेक्शनचे लक्षणही सामान्य लोकांप्रमाणेच दिसत नाहीत. तापाऐवजी वृद्ध थकलेले वाटू लागतात, जास्त गोंधळलेले किंवा कारण नसताना अशक्त वाटू लागतात किंवा अन्न पाणी घेणे सोडून देतात. कुटुंबाला वाटतं की कदाचित हे वयाचा परिणाम आहे, पण हे इन्फेक्शनची पहिली चेतावणी असते. अशावेळी लवकर ओळखणं खूप उपयोगी पडतं आणि जेणेकरून शरीराला शक्य तितका सुकून आणि काळजी देता येईल. तर कुटुंबासाठी वारंवार इन्फेक्शन पाहणं खूप अवघड असतं. अशावेळी अनेक लोक प्रयत्न करतात की प्रत्येक वेळी हॉस्पिटल किंवा औषधांनी आजार पूर्णपणे बरा करावा, परंतु अनेकदा केवळ इन्फेक्शनशी लढा देण्याचा प्रयत्न कमी करून. तर काय होतं की आपण इन्फेक्शन झालं की डॉक्टरकडे नेतो, डॉक्टरला दाखवतो, औषधी बदलून घेतात. पण असं न करता काय करायचं की त्यांना शक्यतो जास्तीत जास्त विश्रांती दिली पाहिजे, त्वचा स्वच्छ ठेवली पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना पाणी पाजत राहिलं पाहिजे आणि त्यामुळे ताण कमी करणे हे गोष्टी आपण त्यांच्यासाठी करू शकतो. एवढं करणं अधिक योग्य असतं. यामुळे रुग्णाला खूप सकून किंवा चांगला उपचार मिळतो. उपचार किती परिणामकारक असतो की नसतो, जर तुम्ही अजूनही हेच करत असाल तर ते चुकीचं आहे. कारण त्यांना ज्या गोष्टीने आता बरं वाटेल त्यांना पाहिजे आहे, तुमचा सहवास पाहिजे आहे. त्यांना वारंवार पाणी पाजा, त्यांचे शरीर स्वच्छ ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याशी जोडले राहा. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता बघूया आपण 5वा संकेत आणि शेवटचा संकेत, श्वास किंवा रक्तभिसरणामध्ये मोठा बदल. आता बोलूया 5व्या आणि शेवटच्या संकेताबद्दल, श्वास घेण्यात बदल आणि रक्तभिसरणातील अडचणी. अनेकदा शेवटच्या महिन्यामध्ये किंवा आठवड्यांमध्ये सर्वात जास्त बदल दिसतो तो असतो श्वास घेण्यात किंवा ब्रीदिंग पॅटर्नमध्ये फरक. जो माणूस पूर्वी आरामात श्वास घेत होता, आता त्याचा श्वास मंद, खोल किंवा अनेकदा खूप वेगवान आणि अस्वस्थ करणारा होऊ शकतो. काही लोक श्वास घेताना आवाज काढू लागतात किंवा अचानक श्वास थांबवून मग खूप खोल श्वास घेतात आणि कधीकधी 2 श्वासांमध्ये मोठा अंतर येतो, ज्यामुळे घबराहट होऊ शकते. रक्ताभिसरणही कमकुवत होऊ लागतं. हातपाय गार किंवा निळसर होऊ शकतात. पाय सुजतात किंवा संपूर्ण शरीर सुस्त आणि जड वाटू लागतं. हे संकेत दाखवतात की हृदय आणि फुफ्फुस आता पूर्वीसारखं काम करत नाही. अनेकदा रात्री अचानक श्वास लागणे, दिवसभर थकवा आणि सौम्य चक्कर येणे देखील दिसून येते. शरीर हळूहळू बंद होऊ लागतं. त्यामुळे रक्ताचा प्रवाह डोकं, हृदय किंवा फुफ्फुसापर्यंत पूर्वीसारखं पोहोचत नाही. अनेकदा कुटुंबीय घाबरतात जेव्हा अचानक श्वासात हा बदल दिसतो, पण खरं म्हणजे हे खूप नॉर्मल आहे. हे दाखवतं की शरीराची यंत्रणा आता आपली प्रक्रिया पूर्ण करत आहे. यावेळी सर्वात आवश्यक आहे की रुग्णाला सुख आणि शांतता मिळावी. जर ऑक्सिजनची गरज दिसत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कधीकधी श्वासाची तीव्रता कमी करण्यासाठी डॉक्टर काही औषध देतात, ज्यामुळे त्यांना त्रास कमी होऊ शकतो. रक्तभिसरणही कमकुवत होऊ लागतं. हातपाय गार किंवा निळसर होतात. पाय सुजतात किंवा संपूर्ण शरीर सुस्त आणि जड वाटू लागतं. हे संकेत दाखवतात
की हृदय आता पूर्वीसारखं नाही आहे. हृदय आणि फुफ्फुस आता पूर्वीसारखं काम करत नाही. अनेकदा रात्री अचानक श्वास लागणे, दिवसभर थकवा येणे, सौम्य चक्कर येणे हे देखील दिसून येतं. आणि काय आहे ना की आता शरीर हळूहळू बंद होऊ लागतं. त्यामुळे रक्ताचा प्रवाह डोकं, हृदय किंवा फुफ्फुसापर्यंत पूर्वीसारखं पोहोचत नाही. जर तुम्ही तुमच्या कोणत्या तरी जवळच्या व्यक्तीमध्ये हा बदल पाहत असाल तर स्वतःला एकटं समजू नका. खूप लोक तुमच्यासारख्या परिस्थितीतून गेले आहेत आणि त्यातून ध्येय व सकून मिळवले आहे. माहितीच्या आधारे योग्य निर्णय घेता येतो, जेणेकरून तुमच्या आपल्या व्यक्तीचे शेवटचे दिवस प्रेम आणि सन्मानाने भरलेले असावेत. जर आजच्या या व्हिडिओने तुम्हाला काही मदत झाली असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. किंवा तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा. तर काय होतं की पुढे तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काय शिकायला मिळालं आणि ते तुम्ही तुमच्या आयुष्यात कसं वापरलं, तुमचं मत आता खूप महत्त्वाचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.